करायचं काय? नालायक संजय गायकवाडचं करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद संजय गायकवाड मुर्दाबाद 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 संजय गायकवाड मुर्दाबाद संजय गायकवाडचं करायचं काय? संजय गायकवाडचं करायचं काय? देश का नेता कैसा हो? देश का नेता कैसा हो? नाही कोणाच्या बापाचं, नाही कोणाच्या बापाचं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी एकजुटीचा विजय हो, ओबीसी एकजुटीचा विजय हो। संजय गायकवाड मुर्दाबाद 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 संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद संजय गायकवाड मुर्दाबाद 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 संजय गायकवाड मुर्दाबाद एकदाच तुटून टाका ना। खाली मुंडा वर पाय करायचं काय? खाली मुंडा वर पाय यांच्या प्रतिमेला जोडे मारू करायचं काय? खाली मुंडा वर पाय देश का नेता कैसा हो? भुजबळ साहब कैसा हो? देश का नेता कैसा हो? भुजबळ साहब कैसा हो? आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं गायकवाडचं करायचं काय? खाली मुंडा वर संजय गायकवाडचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय मुर्दाबाद मुर्दाबाद संजय गायकवाड मुर्दाबाद 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 संजय गायकवाड मुर्दाबाद 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 संजय गायकवाड मुर्दाबाद या संजय गायकवाडचं करायचं का? खाली मुंडा वर पाय संजय गायकवाडचं करायचं का? खाली मुंडा वर पाय संजय गायकवाडचं करायचं काय? खाली मुंडा संजय गायकवाडचं करायचं काय? भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। संजयचं करायचं काय? जो ओबीसी की बात करेगा वोट ओबीसी जागा हो, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं। समाजाचा अपमान आहे, त्याच्यामुळे यानंतर कुठल्याही नेत्यांनी त्यांच्याविषयी वक्तव्य करताना 4 वेळेस विचार करावा असं आमच्या सर्व ओबीसी बांधवांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आणि हे जे आंदोलन आहे यानंतर त्यांच्या विरोधात कारण त्यांच्या वयाचा मान सन्मान केला गेला पाहिजे। त्यांनी केलेली महान कार्य आतापर्यंत ती डोक्यात या ठिकाणी ठेवण्यात आली पाहिजे, कारण भुजबळ साहेब नेहमी ओबीसी समाजासाठी लढत आहेत आणि पुढे लढत राहणार। त्यांच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणी त्यांनी घेतल्या आणि ओबीसी समाजाला एकजुटीने घेऊन चालत आहेत। तर कुठल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांबद्दल संजय गायकवाड सारख्या कुठल्याही नेत्यांनी या ठिकाणी वक्तव्य करू नये आणि आपला स्वतः त्यांनी अपमान करून घेऊ नये। यानंतर त्यांनी कधी विचारपूर्वक शब्द भुजबळ साहेबांच्या बाबतीत वापरावे अशा आम्ही त्यांना ठणकावून सांगत आहोत। आज त्यांना जोडे मारले, यानंतर मोठी आणि उग्र आंदोलन या विरोधात होतील। त्यामुळे भुजबळ साहेबांना उठून सुद्धा कुठलेही मराठी नेते सुद्धा काही बोलतात हे आम्ही यानंतर सहन करणार नाही। त्याच्यामुळे आज हे छोटं आंदोलन यापेक्षा आणखी मोठे मोठे आंदोलन या विरोधात होतील याची सर्व बाकी नेत्यांनी सुद्धा नोंद घ्यावी। माझं नाव डॉक्टर सरोज नवपुते, महिला जिल्हा अध्यक्ष समता परिषद। काल आमदार संजय गायकवाड या हरामखोराने भुजबळ साहेबांबद्दल चुकीची भाषा वापरली, त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतोय आणि त्याला अक्कलही कमी आहे, ज्ञानही कमी असं दिसतंय। कारण की भुजबळ साहेब रोज म्हणताय की मला त्या मंत्रिपदाची अपेक्षा नाही आणि आमदारकीची सुद्धा मला लालसा नाही आहे आणि इतकं असताना तो का TV बघत नाही का काय याचं मला म्हणजे शोकांतिक आहे। आणि तो म्हणतोय की राजीनामा द्यायला पाहिजे, काढलं पाहिजे। अरे तुझ्या मुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे ना,
काढायचं तर हिंमत असेल तर त्यांनी काढावं मंत्रिमंडळातून भुजबळ साहेबांना. आणि भुजबळ साहेबांसाठी आमदारकी मंत्रिपद हे विशेष नाही आहे. मुख्यमंत्रीपद भुजबळ साहेबांनी नाकारलेलं आहे 1995ला मंडल आयोग आणि शिवसेनेत असताना मंडल आयोग लागू करण्याचं. त्यामुळं आम्हाला हे मंत्रिपद आणि आमदारकी काही नाही भुजबळ साहेबांना नाही ना. आम्हाला कोणाला त्याची लालसा घ्यायला पाहिजे तर ते मतांच्या राजकारणासाठी मराठा समाजाची बाजू घेत आहे, जो की 20% 80% ओबीसी समाज त्यांना 2024 सगळ्यांना धडा शिकवतो. आपण 80% ओबीसी समाज म्हणता, पण जसा मराठा समाज एक झाला तसा ओबीसी समाज होत नाही. यासाठी आपण काय करणार? कोण म्हटलं तुम्हाला असं की मला ओबीसी समाज एक होत नाही? अंबडची सभा बघितली नाही तुम्ही का? इंदापूरची सभा बघितली नाही का? हिंगोलीची सभा तुम्ही बघितलेली नाही का? हे उगीच असं काहीतरी वक्तव्य करू नका. ओबीसी समाज संख्येने जास्त आहे आणि आमचे आमदार संजय सिरसाट म्हणाले की राजीनामा देऊन राजकारण करा म्हणून. राजीनामा मग भुजबळ साहेब नाही म्हणताय का राजीनामा द्यायला? मंजूर करा ना म्हणा. नोव्हेंबरमध्येच भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ना. सत्ताधारी आमदार आहेत ना.